नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळेजण व्यवस्थित असाल, खात पीत असाल, एन्जॉय करत असाल, मजा करत असाल. तर मंडळी, तुम्ही माझ्या या आधीच्या शॉर्टमध्ये बघितलं असेल की माझ्या खव्याचा झालाय नास आणि तो माझा खवा जळाला. जळाल्यानंतर मी त्याला परत चांगला केला, व्यवस्थित केला, कडे वगैरे स्वच्छ धुवून. पण तो खवा खव्याच्या पोळीत वापरण्यासारखा नव्हता. तो खवा खव्याच्या पोळीत वापरण्यासारखा नव्हता, त्यामुळे आता तो खवा झालेला आहे ह्या पद्धतीचा. तुम्ही बघू शकता असा झालाय तो. आणि आता ह्या खव्याचं मी काय करू म्हणून आता मी ठरवलंय की मी याची बासुंदी करते. आणि त्यासाठी बघा इथं मी दूध तापत ठेवले आणि आता ह्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे. आणि आता आपण बासुंदी करूया याची. तर मंडळी, तुमचं असं काही नुकसान होत असेल आणि मूड ऑफ होत असेल, काही ना काही मार्ग काढा आणि असा त्याचा सदुपयोग करा. आपण एवढे श्रीमंत नाही आहोत की आपण अशा वस्तू वाया घालवू शकतो, बरोबर आहे की नाही? आता हा खवा तुम्ही बघत असाल, हा खवा आहे पावशेरपेक्षा जास्त. हा आणला होता मी 70 रुपयाचा. आता याला मी टाकून तर देऊ शकत नाही. माझा मूड ऑफ खरं तर झाला होता काल, पण इट्स ओके. आता मी ह्याची करते बासुंदी. आणि बघा हे घेतलेत मी त्यासाठी ड्रायफ्रुट्स. आता मी करणार आहे बासुंदी. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि मग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते की मी बासुंदी कशी केली आहे ते. तर बघा, आपल्या दुधाला छान असा रंग आलेला आहे. याच्यामध्ये मी सगळा खवा टाकून दिलेला आहे, पण मी तो काही मोडला नाहीये आणि तो असा आहे. आता हा खवा पूर्ण विरघळवूस्तवर मला ह्याला हलवावं लागेल आणि ह्या दुधाला छान शिजवून घ्यावं लागेल. आता बघू आणि कसं होतंय. आणि ह्याचा रंग बघा किती सुंदर आलाय ह्या दुधाचा. चॉकलेटी रंग आलाय, चॉकलेटी. तुम्ही बघू शकता ह्या दुधाला जो रंग आलेला आहे तो आहे असा चॉकलेटी ब्राउनिश, कारण याच्यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात आहे खवा. कशा वाफा येतात ते बघितल्या का? आणि आता हे ड्रायफ्रूट आहेत तसे ॲज इट इज मी याच्यामध्ये टाकतीये. आणि छान हलवून घेते, कडवून घेते. बघूया कसं बनतंय हे. का हे पण माझ्याकडनं फ्लॉपच होतंय. तर तुम्ही बघू शकता आपली बासुंदी छान अशी तयार झालेली आहे. ही फायनल झाली आहे. आणि याच्यामध्ये मी साखर देखील घातली आहे. आणि साखर कमीच घातली कारण खवा जो होता तो कालचा होता आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी पिठी साखर होती, विलायची होती. त्यामुळे मी फक्त ह्या दुधामध्ये तो खवा मिक्स केला आहे आणि पिठी साखर नाही, सॉरी, साखर मिक्स केली आहे. हे बघा, अजूनही खवा आहेच. कधी विरघळेल हा? तर तुम्ही पण असं टाकाऊपासून टिकाऊ करा माझ्यासारखं. थोडासाच आहे बरं का, जास्त नाही राहिलाय, एवढाच राहिलाय. आणि हाच येतोय सारखा चमच्यात.